नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, उद्या शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी चाळीसगावमध्ये सोनू धनगर यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे. मित्रांनो, टॉप क्वालिटीमध्ये उंच पूर्ण टोटल 65 शेळींचं माप तुम्हाला या गाडीमध्ये घ्यायला भेटणार आहे. 65मध्ये मित्रांनो 50 शेळ्या फुल तोलावरच्या गाभणी शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत आणि 15 शेळ्या तुम्हाला लागवडीच्या देखील घ्यायला भेटणार आहेत. शेळींची क्वालिटी मित्रांनो एकदा बघा. उंच पूर्ण डबल हड्डी फुल साईजच्या फुल स्ट्रक्चरच्या तुम्हाला शेळ्या पाहायला भेटणार. ही बघा क्वालिटी. हिला म्हणतात गरिबाची ओरिजिनल म्हैस. शिंगडी, चेहरा पट्टी आणि अंग काटा तुम्ही मित्रांनो एकदा बघा. तुम्ही एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला काठेवाडी शेळी प्लस तोलावरची तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा फक्त दुसरं वेध खाली सडपारंब्यात तुम्ही तर एकदम साफसुथरं तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. क्वालिटीमध्ये मित्रांनो सोनू धनगर यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी ही उद्याला चाळीसगावमध्ये उतरणार आहे. म्हणून लवकरात लवकर काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी आत्ताचा संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. मित्रांनो, गुजरातमधील बोटाद जिल्ह्याची खरेदी ही तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहे. दुधासाठी प्रसिद्ध असलेली काठेवाडी शेळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर ही शेळी तुम्हाला घ्यायला देखील भेटणार आहे मित्रांनो चाळीसगावमध्ये. तर दुधासाठी प्रसिद्ध असलेली काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी आत्ताच्या आत्ता संपर्क साधा. शेळींची क्वालिटी बघा, चमक बघा मित्रांनो. ओरिजिनल ब्लॅक गोल्ड काळं सोनं तुम्हाला मित्रांनो हे घ्यायला भेटणार आहे. बघा कशा मापाच्या उंच पूर्ण शेळ्या मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटत आहे. बघा खाली काशी बघा. पूर्ण मित्रांनो 50 शेळ्या ह्या तुम्हाला गाभणी भेटणार आहेत. किती? 50 शेळ्या मित्रांनो गाभणी आणि बाकी उर्वरित 15 शेळ्या तुम्हाला लागवडीच्या घ्यायला भेटणार आहेत. तर घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. बघा शेळींची क्वालिटी बघा मित्रांनो एकदा. संपूर्ण गाभणी शेळ्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. लागवडीची शेळींचे व्हिडिओ निघालेले नाही आहेत, म्हणजे काढता आलेले नाही आहेत काही कारणास्तव. पण जेवढे काही तुम्हाला शेळ्या दाखवतोय सगळ्या गाभणी शेळ्या मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटत आहेत. तर लवकरात लवकर संपर्क साधा गाभणी शेळ्या घेण्यासाठी. बघा शेळ्या कशा जबरदस्त क्वालिटीमध्ये. खाली कासी बघा मित्रांनो. कच्च्या पक्क्या नाही, डायरेक्ट ओरिजिनल मित्रांनो. महिन्याच्या आत जणणाऱ्या 8 दिवस 15 दिवस 10 दिवस अशा जणणाऱ्या तुम्हाला शेळ्या पाहायला भेटेल. बघा हिला म्हणता ओरिजिनल गाभण. बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो. पण टोटल फक्त 65 शेळ्यात 65च्या 65 मित्रांनो एक नंबर शेळ्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 50 शेळ्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. पण ज्या लागवडीच्या शेळ्या आहेत त्या पण क्वालिटीच्याच म्हणजे आकाश भाऊ. फक्त त्यांचे व्हिडिओ काही कारणास्तव शूट करता आलेले नाही. रात्रीचे सौदे झाले त्याच्यामुळे. पण ज्या काही शेळ्या तुम्हाला पाहायला भेटत आहेत सगळ्या गाभणी शेळ्या मित्रांनो तुम्हाला टॉप क्वालिटीमध्ये डबल हड्डी शेळ्या पाहायला भेटत आहेत. तर लवकरात लवकर शेळ्या घेण्यासाठी संपर्क साधा. फक्त दुसरं तिसरं अशा वेतामध्ये तुम्हाला शेळ्या घ्यायला भेटणार आहेत. तर लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर दिलेला आहे सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्चे यांचावाला. तर घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. मित्रांनो, तुमचे कोणी व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा मित्रपरिवार असेल ज्यांना काठेवाडी शेळ्या घ्यायच्यात तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा. तुम्ही बघू शकता सगळ्या गाभणी शेळ्यात टॉप क्वालिटीमध्ये उंच पूर्ण माप आहे. पाहू शकतात तुम्ही. हिला म्हणतात क्वालिटी. हे बघा सगळ्या डबल हड्डी. चेहरापट्टी बघा मित्रांनो. अंगकाटा बघा. जी पेटी म्हटलं ते पोटाला जी पेटी म्हणतात ती पाहायची मित्रांनो. केवढं मोठं पोट असतं, केवढं मोठं स्ट्रक्चर असतं शेळीचे. म्हणजे 2 पिल्ले जरी असले का पोटात असे पिल्ले येतात की साधारण जी बकरी असते का ती 1 पिल्लं देते का तेवढं प्रमाण मित्रांनो हिचं 2चं असतं. म्हणजे तेवढं साईज पिल्ल्याचे येत असते. गावरानी शेळी 1 पिल्लं जवळ लावते का ते केवढं मोठं असतं तेवढ्या 2 पिल्ले असतात का तेवढे मोठे मोठे असतात मित्रांनो. आणि या शेळींमध्ये 3चं प्रमाण देखील चांगलं आहे. दुधाला जर पाहायचं म्हटलं मित्रांनो तर दिवसाला 2-2.5 3 3.5 असं दूध देणार आहे. म्हणजे एका टायमाला देखील 1.5-2 दिवसाला 2.5-3 असे दूध देणाऱ्या शेळ्या आहेत. काही वेळेस मित्रांनो जर तुमच्याकडे खायला चांगलं असेल आणि तुमच्यापाशी टॉप क्वालिटीची शेळी असेल तर तुम्ही पिल्ले पाजून देखील लिटरभर दूध काढू शकतात. फक्त खाण्यावरती मॅटर करतं. बऱ्याचदा वातावरणावरती देखील मॅटर करतं. समजा आता पावसाळ्याचं वातावरण आहे, पावसाळ्यामध्ये शेळ्या ओलं जास्त खातात, पाणी वगैरे पित नाही, त्याच्यामुळे देखील दुधाला कमी उतरत असतात. पाणी पण प्यायला पाहिजे. तर पावसाळ्यामध्ये जास्त करून सुक्कं वगैरे असेल सुक्कं घालण्याचा प्रयत्न करा. सुक्कं खाल्ल्याने देखील पाणी चांगलं पितील. बरोबर. हे बघा मित्रांनो क्वालिटी. सगळं उंच पूर्ण मोठं माप तुम्हाला पाहायला भेटते. इकडे बघा
लवकरात लवकर घेण्यासाठी आत्ताचा संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. शिंगडी चेहरापट्टी सगळं पाहणं आहे मित्रांनो. बोटात जंगलची क्वालिटी म्हणतात. लाल जोडा पण तुम्हाला पाहायला भेटतोय. हे बघा बघा लाल शेळीचा जोडा बी एक नंबर आहे मित्रांनो. दोघी शेळ्या बघा एक नंबर वस्तू दोघी पण. टोटल फक्त 65 शेळ्या आहेत. 65मधून 50 शेळी गाभणी आणि 15 शेळी लागवडीची. जर कोणाला लागवडीच्या घ्यायचे असतील तर त्यांनी देखील संपर्क साधा. तुम्ही बघू शकतात क्वालिटीमध्ये मित्रांनो. मस्त शेळ्या, उंच पूर्ण मापाच्या शेळ्या आहेत. गाभणी शेळ्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि महिन्याभराच्या आत जणणाऱ्या शेळ्या आहेत. हे बघा काही तिसऱ्या वेतातल्या होत्या. आता बघा ही वेगळ्या ठिकाणची खरेदी बघा. नदी खडकाळ भागामध्ये खरेदी बघा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. टोटल मित्रांनो 7 मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे आणि 7 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण क्वालिटी पाहायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या देखील मित्रांनो गाभणी शेळ्या आहेत. बघा हिला म्हणता मित्रांनो क्वालिटी, उंच पूर्ण माप. बघा कशी काळी शेळी एका नंबर होती का नाही. आता इकडच्या पण बघा तुम्हाला हे बघा पूर्ण तोली शेळ्या बघा. हे तिसरं दुसरं अशा वेतातले आहे बघा कशा काशी लागल्या मित्रांनो. अजून ज्या वेळेस शेळ्या तोलावर येते एकदम जनायला आणि दुधावर येते तेव्हा शेळीला चालता येत नाही, एवढी जबरदस्त दुधाची कास लागते. ते देखील तुम्हाला अजून काही महिन्यानंतर पाहायला भेटेलच आपल्या चॅनलवरती की कशा असतात दुधाच्या शेळ्या पॉवरफुल. बरोबर ह्या बघा शेळ्या, हिला म्हणतात क्वालिटी, उंच पूर्ण माप, डबल हड्डी तुम्हाला पाहायला भेटेल. बघा केवढी मोठी शेळी. तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा. गाडी उद्या 17 जुलै 2026 रोजी येणार आहे.